मशरूम भेटलाय हा बघा, असा मशरूम असतो, दाखवते मी तुम्हाला। तर पावसातला पहिला मशरूम भेटलेला आहे पण बायका वाटतं हा विसरून गेला, इथून गेले असतील ना। नाही माय ह्याचा अर्थ आले आहे मशरूम, तू खोटं बोलू नको, शोधू कुठेतरी आपण जाऊन। कुठे भेटेल आपल्याला, तिकडे येतायस कुठं तिकडे। भर पावसामध्ये आम्हाला एक मशरूम भेटलेला आहे आणि अशा रीतीने आता आम्ही दुसरे पण शोधायला जातो, जर भेटले तर। एवढा दिल खुश झालाय मशरूम भेटलाय ह्याचा। तिला बोलत होती कधीपासून मला मशरूम खायचाय, मशरूम खायचाय, मला बघायचंय, दाखवायचंय तुम्हाला, पण हे आहे नाही, होतच नाही। आणि मला लाईव्ह प्रूफ भेटलाय आम्हाला मशरूम भेटल्याचा, आणि आता आम्ही शोध मोहीम स्टार्ट केली आहे। भेटलं तर भेटलं, अतिशय चवदार असतात, अतिशय चवदार। रानातलं मशरूम मुंबईमध्ये ते पॅकेट मध्ये भेटतात ना, त्याच्यापेक्षा पण चविष्ट। लॉकडाऊन मध्ये जेव्हा आम्ही 6 महिने राहिलेलो ना, तेव्हा गाव काय असतो तो आम्हाला कळालेला। त्याच्या आधी मला माहित, वाव अजून एक मशरूम भेटलेला आहे, मग दाखवते मी। मशरूम भेटला आहे, माझा हँड स्टँड पकड, मी अजून एक मशरूम उपटता इथं, पण पानारला आहे। घेऊ चल, आता लक्ष देऊन जायला लागेल कुठं अजून भेटतेत काय। तर दोन मशरूम, हा गोळ्या करण्याचा पण आनंद वेगळा असतो। मशरूम जो दुसऱ्या रानभाज्या गोळ्या करताना मला मजा नव्हती, थांबताना इकडे नाही, जो दुसऱ्या रानभाज्या करताना मला मजा नव्हती ती, पण आहे 2च भेटले तर काय करायचं ग? हाव चटणी करून आहे नाही, मला आता मशरूम पाहिजेच। त्या बायका हितना नसतील गेल्या, म्हणजे आमच्या गावातल्या 2-3 बायका पण गेलेत, पण त्या ह्या रस्त्याने गेल्या नसतील म्हणून त्यांना भेटल्या नसतील, नाही तर आम्हाला 2 भेटलेले आहेत, पण जास्त पानारलेत वाटतं, म्हणूनच सोडलेत त्यांनी बायकांनी। आणि ही ते मशरूम अशी फुलले, जी कली असतं ना, कली ती जर भेटली तर ती त्याच्यापेक्षा पण चवदार असतं। ती कळी जर भेटली तर बघू आपण, पण आम्हाला असं फुललेला भेटलाय। पण आहे, तुम्ही लोकांना फक्त घरात बसता काय शोधत नाही, हे काय लोकांना भेटतात व्हिडिओ मध्ये, उगाच दुसऱ्या युट्यूबर्सला भेटतात का? हे असतात म्हणून भेटतात ना। आपली जमीन आहे ना ती गरवी आहे, अरे भेटल्याशिवाय काय? आता मोनियाच्या घरात गेली तर मोनिया किती शोधून आली असेल रानातून। आपली जमीन आहे ना ती गरवी, आपली जमीन लवकर नाही होती, उद्या परवा होतील, समजलीस? तोपर्यंत आपण नांदेडला असू ना। मशरूमच्या नादात आपण पायाची काळजी नाही घेणार आणि कुठं पण जाऊ। जंगल बघा किती दाट झालाय, पण 2 मशरूम भेटल्याची खुशीच अलग आहे यार। चल ॲटलिस्ट मी दाखवलं तरी आमच्या गावात मशरूम तरी भेटतं। चल 2 मशरूम तर 2 मशरूम। भेटा आम्हाला भास होता येतं दिसता, भाजीला अशी व्हा म्हणा, बचकबळ 10-12 मिनिट तरी बस आहेत आम्हाला। मशरूम भेटला तसा आवाज बघितलास काय माझा आहे? 2 मशरूम मिळून वापस। या आईला सर्व माहिती आहे, पण हे बाहेर पडायला येत नाही ना। आई बाबांना फिरायला हवा, पण इथं नको फिरायला, कुठे फिरतात काय माहिती पहिलीच्या मालात। आहे तुला ढिपली जातेस खाली, पाला पाचूला बघ, त्याच्यात पाय घालून जातेस, कोण पण भिजायला लागला। मशरूम द्यायला फुकट कुठं ग? काय कायच्या इथं वारुळाच्या इथं भेटतं ग, हे असं नाही भेटत। तिकडे आपल्या जाय रस्ताच नाही, फिरावा चल। इथं रस्ता नाही, आता आम्ही मागं फिरतोय। मिळली तर काय झालं अशी बचकबळ, नाही तर काय 7-8 कल्या झाल्या तरी बस झाली आम्हाला। आमचा झाला एका टायमाचा रस्सा, नाही तर सुकी भाजी काय। जाऊ दे आता, मशरूम काय भेटणार नाही आता, आमची आशा संपली। समंद रान आईने फिरवला मला, बट आहे पाहिजे होतं। उगवते अजून 2-3 दिवसांत, 2-3 दिवसांत आपला गरवा रान आहे ना, आपली जमीन गरवी आहे। 2 दिवसांनी आली ना मी, तरी पण बोलशील नाही। परतीचा रस्ता बघू शकता, पाऊस काय थांबायचा नाव घेत नाही। काय पावसा थांब रे,
आडवी मिळायची खुशी झाली ते. आता इथून पण असं चिखल आहे आणि चिखलात पाय गेला ना तर तुम्हाला काय सांगू, त्यात दोघींना एक साथ चालायचं आहे. आता आमचा पाय शार्प जाते आतमध्ये. जी पॅन्ट मी उद्या जायला घालणार होती ना नांदेडला, ती आत्ताच भिजली. शिट, उगाच घातली. बघा चिखलात आहे पडताय बिचारी. आईची चप्पल ही आहे रे, माझी तरी मी आईची घातले. बिचारी आहे तू पडू नकोस नाही तर मला पाडतील सगळी. तुझा एक लेग, दोन लेकी बाबा. गाडीचा आवाज आला, आमची एसटी आली वाटतं. पावणे 5 झालं. लवकर आली आपण. 4:15 निघालेली घरातून. एसटी आली. अर्धा तासात आपली शोध मोहीम झाली वाटतं. नेचर बघू शकता तुम्ही. निसर्ग दिसता, सॉलिड व्ह्यू आहे. जायचं कुठं वाणा घालणार. चल तुझी मर्जी, कुठनं जायचा. इथं जाऊया इथून ह्या रस्त्यावरून दगडाच्या वालात ना. पण तू पडू नकोस आहे बघ. आपल्या तू पडायचं कोण सांगल. तू सांगशील का मी सांगल पडायचा. तू पडतेस का मी पडायची. तुला असं वाटतं अजून पण मीच पडल ना. पडायचं कोण सांगवायचं नाही कुणाला. काचा दगडी झालेत गलगलीत. दगडी गलगल. थांब हा बघा बघा, हा बघा मिनी वॉटरफॉल. चला चला चला. आता मिनी वॉटरफॉल खरं आहे पण दगडी गळगळीत झालेत. म्हणजे त्याच्यावर थोडीशी शेवाळी आली आहे. त्यात माझी चप्पल तरी मी आईची घातली आणि आईनी फोन बरोबर ठेव. आईला फोनची भीती वाटते. आई आमचं आपलं आता ब्लॉगिंग सुरू आहे. आता फोन थांबणार नाही घरी जाईपर्यंत. ह्या रस्त्यापर्यंत बघू शकता हा रस्ता. आणि त्यात शेवाळी पण आले दगडीवर. त्याच्यातून आईला जायचं आहे आणि मला दोघींना पण, पावसापासून पण आणि पाण्यापासून पण. हळू 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 हालू हालू दोघी हालू. तू मना बोल हालू, मी तुला बोल हालू. जामच होती. चल एक दगड पार झाली, अजून 2-3 करायचे आहेत. जा जा तुझा. थांबा थांबता आहे थांब. मला ना दुसरा पडायच्या आधी मीच भीती पडायची. ही लय दगड डेंजर आहे. ते गलगलीत झाली ती शेवाळीने. सावकाश आहे. लय दगड ही झाले बा. लयच गलगलीत झाले. पडली ना. आली मी. चला जी महत्वाची दगड होती ती पार झाली आमची. आता काय आम्ही पडू शकत. हा खराब झालं ग सगळं खराब झालं. आता हा दुसरा रस्ता. दुसरा म्हणजे तोच रस्ता. पाय बी मुरगळतेत कारण कॅमेरा आणि दोन्ही एकसाथ हँडल नाही होऊ शकत ना. आणि हे ते खुबे नाही. हा ते खुबं खातात काय काय लोक. आम्ही नाही खाता. मी तर नॉन व्हेजिटेरियन नाही, मी व्हेजिटेरियन आहे. या घरात सर्वांना माहिती. म्हणजे पहिली होती, आता मी व्हेजच खाता. चेंजेस. आणि तो बघा आपली नदी आलेली आहे पातळदेवी. एकदम हळूहळू चालते. ती बघा आपली आहे.
आहे माझ्यासोबत आहे. ती काय पुढं जाईना ना मागं जाई, बोलतो माझ्यासोबतच चल तू, कारण तिला मी पडायची भीती वाटते. ती चालू शकते, तिला सवय आहे ना. आणि मी पाटणा पूर्ण भिजलेली आहे असं मला तर समजत आहे. नदी एवढा वाहता पाणी आहे, फास्ट एकदम, पाणीच पाणी. आता हा रस्ता पार करून मला हा रस्ता पार करायचा आहे. चावतात मच्छर आहे, मला पण चावायला लागलं. तिथे आहेत तुझ्यासोबत चावायला लागली, मच्छर चावायला लागलं, मच्छर चावायला लागले, मच्छर खूप आहेत यार. आता हा रस्ता काय जंगलामध्ये काय घाण कमी झाले, कोण पातेली हे करताय का कोण काय करताय, संसारातले माणूस तरी तिथं कशाला बोला हवा. या बायकांनो ग्रुप करून या, इथं साफसफाई करा. हा काय करून ठेवले, सगळ्या पाला पाचोलाच आहे इथं. हा रस्ता किती छान दिसला असते ना. हे पूर्ण झाडी पण अशी डोक्यावर आले. हे बघा माणूस बैलगाडी लोक आणायचे नाही, इथून बैलगाडी आणायची. तर रस्ता साफ होता. आता बघू शकता तुम्ही आजूबाजूचा रस्ता. आणि ज्याची हाईट असेल तर त्याच्या डोक्याला पण लागत असतील वरचं. बघा झाडीच आहे पूर्ण वरती, याच्या छत्रीमुळे दिसत नाही. हा बघा पूर्ण झाडीच आहे, ह्याच्यातून आम्ही दोघी जाते. हिरवं रान आलेलं आहे. आता हिरवं म्हणजे सपाट रान आलेलं आहे. आता मी नीट जाऊ शकतो. आणि ह्याला काय बोलतात, खडकाव, खडकावर, कारण हे खडक आहे ना सर्वी, म्हणून याला खडकावर बोलतात. ते इथे आलेलं आहोत आम्ही.